तयार केलेल्या मानपत्राचे आम्ही वाचन करणार आहोत. आदरणीय श्री वसंतराव मस्के साहेब, माजी नोंदणी उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र शासन. अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आपणास मनपूर्वक शुभेच्छा. महसूल विभागातील प्रदीर्घ सेवेत आपण दाखवलेली कर्तव्यनिष्ठा, पारदर्शकता आणि लोकाभिमुख कार्यपद्धती आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. प्रशासनातील आपला शिस्तप्रिय, संयमी स्वभाव, निर्णय क्षमता आणि सर्वसामान्य नागरिकांप्रती असलेली आपुलकी यामुळे आपण महाराष्ट्र सरकारच्या महसूल सेवेत आदर्श समोर ठेवला आहे. नोंदणी उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत असताना संगणकीकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आपण धडाडीने राबवला व यशस्वी केला. यामुळे लाखो नागरिकांना फायदा झाला, जनतेचा वेळ वाचला व प्रशासकीय कामात पारदर्शकता येण्यास मदत झाली. या कामी आपणाला तत्कालीन नोंदणी महानिरीक्षक नितीन करीर साहेब, OP गुप्ता, कविता द्विवेदी यांचे मार्गदर्शन लाभले. माजी महसूल राज्यमंत्री श्री उदयनराजे भोसले यांचे खासगी सचिव म्हणून आपण आपल्या उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटवला. महाराष्ट्र शासनाने आपल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आपल्याला सन्मानित केले आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थांनी विविध पुरस्कार देऊन आपणास गौरविले आहे. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आपले योगदान अविरत सुरू आहे. आपण सध्या इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विश्वस्त म्हणून या संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर तरिता शंकर यांच्यासोबत कार्यरत आहात. आपला अनुभव आणि मार्गदर्शन शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सर्वांसाठीच मोलाचे ठरले आहे. अमृत महोत्सवी टप्पा आपल्या कर्तृत्वाची आणि निष्ठेची साक्ष देणारा आहे. संकटाशी झुंज देत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण यशाची शिखरे पादाक्रांत केली आहे. आपले व्यक्तिमत्व हे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि दृढ निश्चयाचे प्रतीक आहे. आपल्या या अमृत महोत्सवी सत्काराच्या निमित्ताने आम्ही आपले ऋण व्यक्त करतो व आपल्याला निरोगी आयुष्यासह दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो. हे मानपत्र आपणाला प्राध्यापक श्री राम शिंदे साहेब, सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते, डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, महसूल आयुक्त पुणे यांच्या उपस्थितीत आणि शुभ हस्ते आणि डॉक्टर तरिता शंकर, अध्यक्षा इंदिरा युनिव्हर्सिटी, मुख्य मार्गदर्शिका इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या अध्यक्षतेखाली समारंभपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. आपले स्नेहाभिलाषी डॉक्टर तरिता शंकर, सचिन इटकर, सुनील महाजन. माननीय डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार सर आणि माननीय डॉक्टर तरिता शंकर मॅडम यांना विनंती की त्यांनी माननीय श्री वसंतराव मस्के सरांचा मानपत्र देऊन यथोचित सन्मान करावा आणि हा सन्मान करताना त्यांच्या सुकन्या संयुक्ता मस्के त्यांनी कृपया रंगमंचावर जॉईन व्हावं. संयुक्ता मस्के मॅडम. धन्यवाद. सर्व मान्यवरांनी कृपया स्थानापन्न व्हावं. आयुष्याच्या शुभदिनी हा अमृत महोत्सवाला
तुमच्या आनंदाच्या शिदोरीने आमचा मार्ग प्रकाशमय झाला. उदंड निरामय आयुष्य लाभो तुम्हाला. ईश्वर चरणी हीच आमुची प्रार्थना. ईश्वर चरणी हीच आमुची प्रार्थना. मुस्के साहेब, पुनश्च तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आणि मी माननीय मस्के साहेबांना आता विनंती करतोय की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. साहेब आणि पद्मश्री शीतल महाजन आणि उपस्थित डायसवरील आमचे खास मित्र बाबा राजे जाधवराव जाधवगडचे मालक चेतन वाकरकर साहेब, सुनील महाजन आणि सचिन. आज माझा 75वा अमृत महोत्सव समारंभ इंदिरा युनिव्हर्सिटीने ठेवल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. तसंच सर्व विश्वस्तांनी त्याला संमती दिलेली आहे. मला काही एवढं जास्त भाषण करता येत नाही, कारण सगळ्या विद्वान लोकांनी भाषण केलं. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भाषण चांगला म्हणजे कुलकुमार साहेबांचं झालं. डॉक्टर चंद्रशंकर म्हणजेच इंदिरा अत्यंत डायनामिक लेडी असून तिने अत्यंत यशस्वी संस्था उभारली आहे. त्याच्या संस्थेचे ट्रस्टी म्हणून मी काम केलेले आहे. पुण्यासारख्या ठिकाणी त्यांच्या संस्थेत काम करणे म्हणजे मला मिळालेला बहुमान आहे. सिंहगड इंदिरा शिक्षण संस्थेत ट्रस्टी झाल्याने जनतेची सेवा करता आली. मी त्यांचा आभारी आहे. तैदया शंकर काय आहेत हे त्यांच्या मातोश्री सरिता वाकलकर यांचे जागपॉट पुस्तक सांगेल. ते कुठेही तुम्ही लोकांनी मिळवा आणि जागपॉट वाचा असं माझी विनंती आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा मित्राचे नाते अत्यंत प्रभावी असते हे तुम्हाला सगळ्यांना दिसून आले असेल. पुण्याचे विभागीय आयुक्त कुलकर्णी साहेब वेळात वेळ करून इथं आले. Ashutosh and Anjali, thank you very much for conducting an amazing program throughout the evening and keeping everybody engaged over here. Big round of applause for Ashutosh and Anjali, both of them. Speaking in the last is the best actually, because you don't have to speak much. Everybody has already spoken everything sitting on the stage about the whole program. But on behalf of Indira University and Indira Group of Institutes, since this is my vote of thanks and my Adhyaksha speech, I don't know, I would first like to thank God. I would like to thank God. देवाचे आभार की आपल्याला त्यांनी हा कार्यक्रम आपल्या संस्थेमध्ये घेण्याची त्यांनी आपल्याला ही परमिशन देवाने दिली आणि हा एवढा सुंदर कार्यक्रम आम्हाला आमच्या स्टेजवरती आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये घेता आला तुमच्या वाढदिवसाचा. ह्याच्याबद्दल मी पहिले देवाचे आभार मानते. सो दॅट इज माय फर्स्ट वोट ऑफ थँक्स टू गॉड ॲज ऑलवेज फॉर एव्हरीथिंग. आणि अ बिग थँक्यू टू एव्हरीबडी ऑन द डायस. कुलकुंभार साहेब, आपण आपल्या एवढ्या म्हणजे डिव्हिजनल कमिशनर आहात पुण्याचे आपण, आणि गेले 32 वर्ष जेव्हापासून मी इंदिरा सुरू केली मला माहिती आहे की एका डिव्हिजनल कमिशनरला किती काम असतं आणि त्याचं किती महत्त्व आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये आहे. पण तुम्ही वेळ काढून आलात आणि आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊन नुसते सहभागीने एवढा वेळ दिलाय आपण, त्याच्यासाठी बिग बिग थँक्यू. स्टेजवर बसलेले सगळेच मान्यवरांची माझे खूप जवळचे आणि खूप वर्षापासूनचे संबंध आहेत. नवले सर तर माझे गुरुच आहेत. म्हणजे इंदिराचा मोठा होण्याचा सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी नवले सरांकडे गेलेली आहे आणि त्यांनी मला प्रत्येक वेळेला इतकं व्यवस्थित गाईड केलेलं आहे. आणि तिथूनच माझी ओळख झाली होती म्हस्के साहेबांच्या बरोबर. सो म्हस्के साहेबांच्या आमचे संबंध सुद्धा 30 इयर्स, मोर दॅन 30 इयर्स वी नो इच अदर. आणि ह्या दोघांनी मला इंदिरा, आपला जो इंदिरा परिवारात झालेला आहे, त्यांनी खूप खूप मदत केलेली आहे आणि निस्वार्थीपणे मदत केलेली ही सगळी लोक इथे आहेत. आपल्या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे इंदिराच्या ह्या ग्रोथमध्ये. आणि जे आज वटवृक्ष वाढलेला आहे, सगळे जे आज इंदिराला बघतात ती इंदिरा 32 वर्षापूर्वीची आणि आजची, त्याच्यामध्ये आपला खूप मोठा वाटा आहे. म्हस्के साहेब सगळे जे आपल्या स्टेजवरती आपल्याबद्दल बोलले इथे सगळे, की त्याच्यातल्या 2-3 गोष्टी मी सुद्धा इथे आय वुड लव्ह टू रिइटरेट दॅट. सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे त्यांची पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, इतकी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि स्ट्रेट फॉरवर्डनेस. म्हणजे कधीही ते असं म्हणणार नाही की हो हे काम करून देतो बघू आपण. ते तिथेच बसून त्याच वेळेला फोन लावून कामं करणं आणि कधी कोणाकडनं काहीही अपेक्षा न करणं, ही जी त्यांची ॲटिट्यूड आहे ही खूप खूप महत्त्वाची. आणि मला असं वाटतं की म्हस्के साहेब हे आपल्या टॉरियन लोकांमध्ये ही एक आहे, म्हणजे बहुतेक आपली ट्रेट आहे ही.
बरोबर आहे ना. एप्रिल आणि मे बॉर्न टॉरसची जी लोक आहेत त्यांच्यामध्ये ही ट्रेट आहे कि कोई किसी अपने दर से कभी कोई खाली हाथ वापस नहीं जाता, हमेशा झोली भरके ही जाता. मी फक्त आपले 30 सेकंद या ठिकाणी घेतो, कारण काही कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य समृद्ध करणारे असतात. त्यापैकी असा आजचा हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घडवून आणला. त्या इंदिरा ग्रुपच्या चेअरपर्सन आपण त्यांच्याप्रती सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि हा कार्यक्रम संवाद संस्थेचे सुनील महाजन यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी इंदिरा ग्रुपमध्ये आपण आज मस्के सरांचा अमृत महोत्सवचा कार्यक्रम या ठिकाणी केला. तर मॅडम प्रती कृतज्ञता म्हणून तरिता मॅडम प्रती संवाद संस्थेतर्फे एक पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचा या ठिकाणी सत्कार करू इच्छितो. आणि मी सुनील महाजन यांना विनंती करतो आणि त्यासोबतच आमचे संवादचे सहकारी निकिता मोगे, प्रशांत पवार, रवींद्र डोमाळे आणि सुनील चव्हाण यांना पण व्यासपीठावर आमंत्रित करतो की आपण सगळ्यांनी मिळून हा तरिता शंकर मॅडमचा या ठिकाणी आपण सगळेजण एक कृतज्ञता म्हणून या ठिकाणी सन्मान करूया. थँक्यू विटकर सर, थँक्यू महाजन सर आणि थँक्यू संवाद. कार्यक्रमाची सांगता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विश्व प्रार्थनेने म्हणजेच पसायदानाने करूया. आणि यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांसाठी म्हणजे मला एक सांगायचं की मी सरांना मागच्या वर्षी पहिल्यांदा सचिन इटकर सरांमुळे भेटले होते. आणि मला जसं आता अशोक विखे पाटील सर म्हटले की बऱ्याच जणांना त्यांनी हेल्प केलेली आहे. त्यात इथे बरेच जण बसलेले आहेत, त्यातली मी पण एक आहे. मला एक स्पोर्ट्स मिनिस्ट्रीमध्ये मागच्या वर्षी मंत्रालयात हेल्प हवी होती आणि मी फक्त इटकर सरांना म्हटलं की सर मला अशी अशी हेल्प हवी. ते मला म्हणले की तू ये कल्याण जावरे सरांच्या ऑफिसमध्ये. मी भेटले सरांना आणि सरांनी विदिन 5 मिनिटात माझी अपॉइंटमेंट पण करून दिली. दुसऱ्या दिवशी माझं काम पण झालं. आणि एवढी सहज मदत खरंच नाही कोणी करत. आणि मी तसा मदतीचा अनुभव सचिन इटकर सरांमुळे घेतलाय किंवा कल्याण जावरे सरांमुळे घेतलाय. आणि तुम्हाला भेटल्यानंतर तर मला सर आय एम रिअली थँकफुल की मागच्या वर्षी तुम्ही ती मदत केली. त्यानंतर मी सरांशी म्हणजे जोडले गेले आणि परत यावर्षी एका कार्यक्रमामध्ये भेटले आणि तेव्हापासून सरांना जास्त ओळखते आहे. आणि जेव्हापासून मी सरांबद्दल ऐकतेय, सगळेजणांकडनं त्यांचा एक्सपिरियन्स ऐकतेय. सर तुम्ही प्रशासनामध्ये आत्ता नाही आहात, पण तुम्ही प्रशासनाच्या बाहेर बसून पण प्रशासन चालवू शकता आणि ते बघतोय आम्ही. आणि ही खरंच खूप मोठी बाब आहे की तुमच्याबरोबर म्हणजे तुम्हाला मला भेटण्याचा चान्स मिळाला. थँक्यू सो मच सर. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि या अमृत महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर. थँक्यू.